टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भावा बहिणीचं अतूट नातं सांगणारा रक्षाबंधनाचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होतोय। मात्र नाशिकमध्ये काल घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर नाशिककरांचे मात्र डोळे पाणावलेत। नाशिकच्या जवळ असलेल्या वडनेर दुमाला या परिसरात भगत परिवार राहतो। याच परिवारात 4 वर्षांचा आयुष भगत देखील होता। काल संध्याकाळी एका बिबट्यानं त्याला घरासमोरून ओढून नेलं, समोरच्या जंगलात नेऊन अक्षरशः त्याला जीवे ठार मारलं। गेल्या अनेक दिवसांपासून वडनेर दुमाला परिसरामध्ये बिबट्याची दहशत होती। सातत्यानं इथले ग्रामस्थ वन विभागाला विनंती करत होते की त्यांनी या बिबट्याचा शोध घ्यावा, या बिबट्यासाठी पिंजरा लावावा किंवा काहीतरी कारवाई करावी। मात्र कदाचित वन विभाग आजच्या या दुर्दैवी घटनेची आणि दिवसाची वाट बघत होतं का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय। 4 वर्षांचा आयुष आपल्या वडिलांसोबत घराच्या अंगणात खेळत होता। अगदी काही क्षणासाठी वडील घरामध्ये गेले आणि बिबट्यानं आयुषवर अशी झडप मारली की क्षणार्धात आयुषचा किंकाळीचा आवाज देखील न येता बिबट्या त्याला फरफटत समोरच्या जंगलात घेऊन गेला। 2 मिनिटांनी ज्यावेळेला वडील बाहेर आले त्यावेळेला आयुष कुठेच दिसत नव्हता। आयुष कुठे असा शोध घेत वडील गावभर फिरले। वडिलांच्या काळजाचा ठोका देखील चुकला, कारण गेल्या अनेक दिवसांपासून गावामध्ये बिबट्याची दहशत होती। गावकरी जमा झाले। सगळे गावकरी, वन विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी समोरच्या जंगलात बिबट्याचा आणि आयुषचा शोध घ्यायला सुरुवात केली। आपल्या मोबाईलचा टॉर्च लावून अंधारामध्ये हे सगळे लोक फक्त एकच शोध घेत होते आणि विनंती करत होते, प्रार्थना करत होते देवाकडे की आयुष हा जिवंत असू दे। मात्र देवानं ही प्रार्थना कदाचित ऐकली नाही। समोरच्या जंगलामध्ये सुरुवातीला आयुषचे फाटलेले कपडे लोकांना दिसले। पुढे रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न झालेला आयुषचा मृतदेह बघून सगळ्यांनाच अक्षरशः या ठिकाणी भरून आलं। अनेकांनी या ठिकाणी टाहो फोडला। आयुषचा मृतदेह घरी आणण्यात आला, शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्या आयुषच्याच अंत्ययात्रेला अख्खा गाव लोटला। यामध्येही एक हृदयद्रावक घटना अशी घडली की राखी पौर्णिमा म्हणून आयुषच्या मोठ्या बहिणीनं त्याच्यासाठी वेगळी राखी आणून ठेवली होती। मात्र आपल्या भावाला राखी न बांधता ही राखी बांधावी लागली ती आयुषच्या मृतदेहाला। हा सगळा प्रकार बघून, हे दृश्य बघून अनेकांचं हृदय पिळवटलं। गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाला सातत्यानं विनंती केली जात होती, निवेदनं दिले जात होते, सांगितलं जात होतं की या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे। मात्र तरी देखील आजचा हा दिवस उगवला, याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला एका भावाला अशा मृत अवस्थेमध्ये राखी बांधण्याची ही दुर्दैवी वेळ या बहिणीला आली। संपूर्ण गाव हळहळला। मात्र प्रश्न एकच उपस्थित केला जातोय की यामध्ये नेमकं दोषी कोण? ज्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला नको का, असा देखील सूर आता या निमित्तानं बाहेर येतोय। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।